दिलगिरी आपल्याला मान्य आहे का? त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. नाही, ठीक आहे. असं आहे की एकदा त्यांनी ते कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांनी जे दिलगिरी व्यक्त केली असेल ते त्या विषयावर पडदा पडला पाहिजे. त्यांनी जे दिलगिरी चुकीचं आहे. 26 जानेवारी या दिवशी भारताला संविधान मिळालं, भारत प्रजासत्ताक झाला. हां, अशा वेळेला डॉक्टर आंबेडकरांच्या नावानंच त्या सोहळ्याची सुरुवात व्हायला पाहिजे, हे सत्य आहे. आणि ती जी मुलगी आहे जाधव, तिच्या त्या भावना उचमळून आल्या, त्यांचाही सन्मान व्हायला पाहिजे. त्यांनी ज्या पद्धतीनं डॉक्टर आंबेडकरांचा अपमान झाला म्हणून गणवेशामध्ये निषेध व्यक्त केला, मी त्यांचंही कौतुक करतो. पण आता मंत्र्याने माफी मागितलेली आहे, नाक घासलेला आहे, ह्याच्यावरती आता फार विषय ताणू नये. याआधी आपण बघितलं तर मुंबई महापालिकेत भाजप, शिवसेना, शिंदे असा एक गट स्थापन होईल अशी चर्चा होती. पण आता शिंदे शिवसेनेनं निर्णय घेतला आहे की त्यांचा स्वतंत्र गट असेल आणि आज ते वंदनीय बाळासाहेबांना स्मरण करून त्यांची गट नोंदणी करण्यास कोकण भवनला जात आहे. नाही बघा, दोघांचेही वेगळे गट आहेत. बाळासाहेब ठाकरेंना वंदनीय वगैरे शब्द वापरतात, त्यांना बाळासाहेब ठाकरे त्यांना अजिबात वंदनीय नाहीत. त्यांना वंदनीय फार तर मोदी, अमित शहा आहेत. त्यांना वंदनीय कोण आहेत? मोदी आणि अमित शहा त्यांना वंदनीय आहेत. बाळासाहेब ठाकरे त्यांना वंदनीय असते तर बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने ते पुढे गेले असते. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कोश्यारीने केला, निषेधाचा शब्द नाही. मुंबई तोडण्याची कारस्थानं सुरू आहेत, निषेधाचा शब्द नाही. यांना कसे बाळासाहेब ठाकरे वंदनीय? कशालाही नाटकं करताय, ढोंग करताय तुम्ही? हां, मोदी वंदनीय आहेत, अमित शहा वंदनीय आहेत, जय शहा त्यांना वंदनीय आहेत, बरं का? असे अनेक लोक त्यांना वंदनीय असतील. पण हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे आम्हाला वंदनीय आहेत असं बोलणं म्हणजे बाळासाहेबांचा आणि संपूर्ण मराठी जनांचा अपमान करण्यासारखं आहे. ही ढोंग, ही नाटकं लवकरच बंद पडतील. नाही, पण राऊतसाहेब, पुढचे 2 दिवस आहेत अर्ज महापौर पदासाठी सादर करण्यासाठी. बरं, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबईला मोठ्या कालावधीनंतर महापौर मिळेल आणि तो भाजपचा असेल हे आता जवळपास निश्चित आहे. अशा वेळेस शिंदे शिवसेनाही भाजपच्याच महापौरांना पाठिंबा देईल. बघा, शिंदे शिवसेना ही भाजपचं अंगवस्त्र आहे. किती रुसणार? हा तर एखादी साडी चोळी पदरात पाडून घेईल, बाकी काय नाही ना घेणार. एखादी आवडीची साडी चोळी पदरात पाडून घेईल ही रुसकी बाई. याच्या पलीकडे काय करणार मला सांगा ना तुम्ही? यांच्या हातात आहे काय? त्यांना दिल्लीतून डोळे वटारले अमित शहाने, त्यांचा पक्ष आहे तो. शिवसेना असती आमच्यासारखी तर आम्ही केला असतं ना, आम्ही लात मारली. आमच्यामध्ये लात मारण्याची हिंमत आहे ना, स्वाभिमानासाठी. मराठी माणसं आहोत आम्ही.